नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी अपडेट या मराठी चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी बांधवांनो, आज आपण 3 अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका। शेतकरी बांधवांनो, जी पहिली महत्त्वाची चर्चा आहे ती आहे 2 लाखांपर्यंत कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि खात्यामध्ये कधी जमा होणार आहे। त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो आहे 17,000 पीक विमा ही रक्कम सर्व शेतकऱ्यांना मिळेल का आणि अधिकृत निर्णय काय आहे त्याबाबतच तिसरा मुद्दा जो आहे तो आहे नुकसान भरपाई, डीबीटीद्वारे पैसे कसे मिळवायचे आणि कोणत्या कागदपत्राची गरज आहे। शेतकरी बांधवांनो, आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांना सर्वात मोठा लाभ मिळू शकतो, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेतकरी बांधवांनो, या 3ही विषयावर सध्या राज्यामध्ये मोठमोठ्या हालचाली चालू आहेत। पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत आणि कोणता नवीन शासन निर्णय आला, कोणत्या जिल्ह्यात निधी मंजूर झाला, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, याची प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला त्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचणार आहोत। तर चला थेट मुद्द्यावरती येऊया। मात्र त्याआधी शेतकरी बांधवांना एक अत्यंत महत्त्वाची विनंती आहे। शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही ही शेतकरी अपडेट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अधिकृत विश्वासार्ह आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबून ऑल करा, नोटिफिकेशन सुरू होईल। शेतकरी बांधवांनो, जेणेकरून 2 लाखाची कर्जमाफी, 17,000 पीक विमा, नुकसान भरपाई, PM किसान नमो शेतकरी योजना आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचे सर्व अपडेट सर्वात आधी मिळतील। शेतकरी बांधवांनो, 2 लाख कर्जमाफीबाबत मोठी अपडेट। शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपण कर्जमाफीच्या अपडेटपासून सुरुवात करूया। बघा, राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 मध्ये काही अत्यंत महत्त्वाचे बदल केले आहेत आणि शेतकरी बांधवांनो, या बदलामुळे पूर्वी लाभापासून वंचित राहिलेल्या अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळण्याची प्रबल शक्यता आहे। काय बदल झाले आहेत बघा, यापूर्वी काही शेतकऱ्यांना विविध कारणामुळे कर्जमाफीच्या योजनेतून वगळण्यात आले होते, पण आता सरकारने आणखीन मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न हा सुरू केला आहे। म्हणजे काय, ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी कर्जमाफीचा 2 लाखापर्यंतची कर्जमाफी मिळू शकते, पण शेतकरी बांधवांनो, एक अत्यंत महत्त्वाची घटना लक्षात घ्या। सध्या अनेक शेतकऱ्यांच्या मनात फक्त एकच प्रश्न आहे की आपल्या खात्यात 2 लाखापर्यंतची कर्जमाफी नेमकी कधी दिसणार। तर बघा शेतकरी बांधवांनो, याबाबत मी तुम्हाला एक सत्य सांगतो, अद्याप जिल्हास्तरीय अंतिम लाभार्थी यादी जाहीर झालेली नाहीये। होय, तुम्ही बरोबर ऐकलं आहे, सरकारने अजून कोणतीही अधिकृत यादी जाहीर केलेली नाही। प्रक्रिया चालू आहे, पडताळणी सुरू आहे, पण अंतिम लाभाची यादी अजूनही आलेली नाहीये। तर मग सोशल मीडियावर फिरवणाऱ्या या याद्या काय आहेत? तर बघा शेतकरी बांधवांनो, सध्या व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम वर अनेक यथाचित याद्या फिरत आहेत। त्यात नाव लिहिलेलं असते, तुमची गावाची यादी आली, तुमच्या नावाची यादी ते पहा, 2 लाख मंजूर यादी चेक करा, पण हे सर्व खोटे आणि प्रमाणित भ्रामक आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, माझी तुमच्याकडे विनंती आहे, सोशल मीडियावर फिरवणाऱ्या कोणत्याही प्रमाणित याद्यावर विश्वास ठेवू नका। जेव्हा अधिकृत माहिती सरकारकडून येईल, तेव्हा अंतिम यादी जाहीर होईल, तेव्हाच पुढील प्रक्रिया सुरू होईल आणि ती माहिती तुम्हाला शेतकरी अपडेट या चॅनलवरती सर्वात अगोदर पोहोचेल। तर शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीबाबत थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सरकारने योजनेत मंजूर केली आहे, अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळवण्याचीही शक्यता दिसत आहे, पण अद्यापही अंतिम यादी जाहीर झालेली नाहीये। सोशल मीडियावर अप्रमाणित याद्यावर विश्वास ठेवू नका, अधिकृत माहिती आल्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू होईल। शेतकरी बांधवांनो, आता दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया। तो मुद्दा म्हणजे 17,000 पीक विम्याबाबत खरे का खोटे। शेतकरी बांधवांनो, आता दुसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे येऊया, 17,000 पीक विमा। बघा, गेल्या काही दिवसात राज्यभरातील अनेक ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरलेले आहेत। शेतकरी संघटनाही हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा देण्याची जोरदार मागणी केली आहे आणि या मागणीमुळे आता सरकारवरतीही दाब वाढलेला आहे, हे खरे आहे। पण शेतकरी बांधवांनो, इथे एक अत्यंत महत्त्वाची आणि गंभीर गोष्ट लक्षात घ्या, 17,000 सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा कोणताही अधिकृत निर्णय अद्यापही जाहीर झालेला नाहीये। होय शेतकरी बांधवांनो, सरकारने अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही की सर्व शेतकऱ्यांना 17,000 रुपये दिले जातील। मागणी होत आहे, आंदोलनही होत आहेत, शेतकरी संघटना दबाव आणत आहेत, हे सर्व खरे आहे, पण सरकारचा अधिकृत नियम अजूनही आलेला नाहीये। मग सोशल मीडियावर आजचे पैसे जमा असे मेसेज काय येतात? तर बघा शेतकरी बांधवांनो, सध्या व्हॉट्सअप आणि फेसबुकवर अनेक मेसेज फिरत आहेत, 17,000 आज खात्यात जमा, उद्या संध्याकाळपर्यंत पैसे येतील, तुमच्या जिल्ह्यात पैसे येऊ लागले। हे सर्व अफवा आहेत, खोटे आहे, भ्रामक आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, माझी तुमच्याकडे पुन्हा एकदा विनंती आहे, आज पैसे जमा किंवा उद्या खात्यात पैसे जमा अशा अफवांवर सावध राहा।
जेव्हा सरकार अधिकृत निर्णय घेईल तेव्हा पैसे वितरित केले जातील आणि तो निर्णय झाल्यानंतर आम्ही शेतकरी अपडेट या चॅनलवर सर्वात आधी तुम्हाला माहिती देऊ. शेतकरी बांधवांनो, जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर या व्हिडिओला एक जोरदार लाईक नक्की मारा. खरीप हंगामातील पीक विम्याची महत्त्वाची माहिती. शेतकरी बांधवांनो, आता आपण खरीप हंगामातील पीक विम्याबाबत बोलूया. बघा, शासनाने शेतकऱ्यांना वेळेत पीक विमा अर्ज पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. जर तुम्ही ही पीक विमा अर्ज भरला नसेल तर तो लवकरात लवकर भरून घ्या, कारण हा विमा तुमच्या पिकाच्या नुकसानाच्या वेळी तुमचे रक्षण करत असतो. आणि ज्यांनी आधीच अर्ज केला आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती. तुम्ही खालील गोष्टीची खात्री करून घ्या. शेतकरी बांधवांनो, आधार कार्ड बँकेची लिंक आहे का हे एकदा चेक करा. बँक खाते डीबीटी साठी सक्रिय आहे का आणि 7/12 अपडेट आणि योग्य आहे का. मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे का व इतरही आवश्यक माहिती योग्य जागी भरलेली आहे का, हे महत्त्वाचे का आहे. शेतकरी बांधवांनो, बघा, भविष्यात पीक विमा किंवा नुकसान भरपाईचा पैसा थेट डीबीटीच्या द्वारे खात्यामध्ये जमा होणार आहे. म्हणजेच काय, कोणत्याही मध्यस्थीची गरज नाही, कोणाकडेही धावपळ करण्याची गरज आता राहिलेली नाहीये. सरकारने पैसे पाठवले की थेट तुमच्या बँक खात्यामध्ये ते जमा होणार आहेत. पण जर तुमच्या कागदपत्रांमध्ये चूक असेल तर मग पैसे अडकू शकतात. तुमच्या खात्यात पैसा जमा होणार नाही, तो परत जाईल. त्यामुळे आजच बँकेमध्ये जाऊन किंवा संबंधित कार्यालयात जाऊन सर्व आवश्यक पडताळणी पूर्ण करून घ्या. ही छोटी छोटी गोष्ट तुमच्या भविष्यात तुमच्या खात्यामध्ये पैसा जमवण्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की पैसे नेमके कधी मिळणार. हे सर्व ठीक आहे, पण पैसे कधी मिळणार. तर बघा, सध्या सरकारकडून कर्जमाफी आणि पीक विम्याबाबत प्रक्रिया ही सुरू आहे. पात्र लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने निधी हा वितरित होण्याची शक्यता आहे. म्हणजे काय, एकाच वेळी सर्वांना पैसे मिळणार नाहीत, तर टप्प्याटप्प्याने जिल्हा निहाय तालुका निहाय पैसे वितरित केले जातील. कोणत्या जिल्ह्याला आधी मिळतील हे अद्यापही निश्चित नाही, पण जसे जसे अधिकृत तारीख जाहीर होईल आम्ही सर्वात आधी शेतकरी अपडेट या चॅनलवर त्याची माहिती देऊ. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवरतीही ऑन ठेवा. शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचे अनेक शेतकरी या लाभापासून वंचित का राहतात. तर शेतकरी बांधवांनो, आता एक अत्यंत महत्त्वाची आणि गंभीर गोष्ट बघा, अनेक पात्र शेतकरी असूनही ते लाभापासून का वंचित राहतात. कारण बँक खाते आधारशी लिंक नसते, त्यांची केवायसी पूर्ण नसते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा मोबाईल नंबर जो आहे तो आधारशी लिंक नसतो. कधी कधी डीबीटी प्रक्रियामध्येही काही अडचण येऊ शकते, कधी 7/12 अपडेट नसते आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे शेतकरी बांधवांचे हजारो लाख रुपयांचं नुकसान होत असतं. शेतकरी बांधवांनो, नुकसान भरपाई मिळत नाही, पीक विमा मिळत नाही, कर्जमाफी देखील मिळत नाही, पीएम किसान तर मिळतच नाही, नवं शेतकऱ्यांना मिळत नाही आणि हे सर्व का फक्त कागदपत्रे पूर्ण असल्यामुळे. त्यामुळे शेतकरी बांधवांना माझी तुमच्याकडे कळकळीची विनंती आहे, आजच ताबडतोब तुमच्या बँक खात्यामध्ये जाऊन किंवा संबंधित कार्यालयात जाऊन सर्व आवश्यक पडताळणी पूर्ण करा. शेतकरी बांधवांनो, आता मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला नेमकी कोणकोणती कामे हे पूर्ण करायची आहेत. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचंय, त्यासाठी तुम्हाला बँकेत जायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करायचा आहे, त्यासाठी तुम्हाला सीएससी सेंटरवरती जायचंय किंवा 1 2 3 4 5 वर मेसेज करायचा आहे. शेतकरी बांधवांनो, या व्यतिरिक्त तुम्हाला केवायसी पूर्ण देखील करायची. यासाठी तुम्हाला सीएससी सेंटरवरती जाऊन 20 ते 30 रुपये भरायचे आहेत. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, चौथी जी गोष्ट आहे ती म्हणजे डीबीटी सक्रिय करायचे. त्यासाठी तुम्हाला बँकेमध्ये जाऊन डीबीटी हा फॉर्म घेऊन तो भरायचा आहे. शेतकरी बांधवांनो, या बरोबरच तुम्हाला 7/12 देखील अपडेट करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जावं लागेल. या 5 गोष्टी लवकरात लवकर करून घ्या, कारण शेतकरी बांधवांनो, ही छोटी छोटी गोष्ट भविष्यात खात्यामध्ये 2 लाख कर्जमाफी, 17,000 पीक विमा, नुकसान भरपाई, पीएम किसान, नमो शेतकरी योजना हे सर्व पैसे जमा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते. शेतकरी बांधवांनो, आजचा व्हिडिओचा सारांश. चला शेतकरी बांधवांनो, आज आपण काय पाहिले ते थोडक्यात बघूया. पहिली गोष्ट, 2 लाख कर्जमाफीसाठी योजनेत बदल झालेले आहेत. अद्यापही अंतिम यादी जाहीर झाली नाहीये. सोशल मीडियावर अप्रमाणित याद्यावर विश्वास ठेवू नका. दुसरी गोष्ट, 17,000 पीक विम्याबाबत मागणी होत आहे, पण सरकारचा अधिकृत निर्णय आलेला नाही. तिसरी गोष्ट, खरीप हंगामासाठी पीक विमा अर्ज वेळेत भरा आणि आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 सर्व गोष्टी योग्य असल्याची खात्री करा. चौथी गोष्ट, भविष्यात सर्व पैसे डेबिटद्वारे येणार आहेत, त्यामुळे आताच आवश्यक कागदपत्रे पूर्ण करा. पाचवी गोष्ट, सध्या कर्जमाफी, पीक विमा आणि नमो शेतकरी सन्मानची भरपाई या तिन्ही विषयावर मोठ्या हालचाली सुरू आहेत. पुढील काही दिवसात अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुमचं मत आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. शेतकरी बांधवांनो,
तुमच्या मते 2 लाख कर्जमाफी आधी मिळायला हवी की 17,000 पीक विमा सरकारने द्यायला हवं, की तुम्ही पीक विमा अर्ज भरला आहे का किंवा तुमचं आधार कार्ड बँक डीबीटी लिंक आहे का? सर्व कमेंटमध्ये नक्की सांगा. शेतकरी बांधवांनो, महत्त्वाची विनंती, शेतकरी बांधवांनो, जरी माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. शेतकरी अपडेट या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन ऑन ठेवा आणि नोटिफिकेशन सुरू करा. कारण शेतकरी बांधवांनो, 2 लाख कर्जमाफी, 17,000 पीक विमा, नुकसान भरपाई आणि पीएम किसान नमो शेतकरी योजना आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याचे सर्व अपडेट्स आम्ही तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. कोणतेही नवीन शासन निर्णय आला, कोणत्या जिल्ह्यात निधी सुरू झाला, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार, कोणत्या याद्या नवीन मिळणार, हे प्रत्येक अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, आजचा व्हिडिओ इथे संपवू. पुन्हा भेटू एक महत्त्वाच्या मोठ्या अपडेटसह. तोपर्यंत तुम्ही तुमचे आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या. शेती करा, समृद्ध व्हा. जय शिवराय, जय भवानी, जय किसान. धन्यवाद.